गुड मॉर्निंग. कसे आहेत? बरे आहे ना? स्टडी चाललाय व्यवस्थित? 9वी 10वी 11वी 12वी. बरं, आज आपण स्क्वेअर आणि क्यूब पाहणार आहोत. ते तुमचे पाठ आहेत 8वी 9वी 10वी पासून 11वी 12वीला. एक्सचा नंबर असेल, एकाचा वर्ग 1, एकाचा घन 1च, दोनाचा वर्ग 4, दोनाचा घन 8, तीनाचा वर्ग 9, बरोबर की नाही? आणि तीनाचा घन 27, चाराचा काय होईल? 16 आणि 64, पाचाचा 25 आणि 125, 6चा वर्ग 36, त्याचा क्यूब 216, 7चा वर्ग 49 आहे, 7 7 49. आता इथं तुम्ही जागा भरायची आहे, काढलेली जागा, होमवर्क. 8 स्क्वेअर जार 64, 64 8 जार 512, 512. 9चा वर्ग 81, 9 9 जार 81. सो 9चा क्यूब 729, 9 1 जार 9, 9 8 जार 72. आणि 10चा तर माहिती आहे, 10 स्क्वेअर 100 आणि 10 क्यूब 1000. हे फक्त तुम्ही होमवर्क. याच्यावर आता तुम्हाला काय आहे? फॅक्टर्स, डिपेंड ऑन दी फॅक्टर्स. एक्स क्यूब प्लस वाय क्यूब, एक्स क्यूब मायनस वाय क्यूब, एक्स क्यूब प्लस वाय क्यूब काय होतं? इन फर्स्ट ब्रॅकेट एक्स प्लस वाय, इन अनदर ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर. आणि एक्स क्यूब मायनस वाय क्यूबचं काय होतं? पहिला काउंट जसा एक्स मायनस वाय, इन अनदर ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर. आणि हे एक माहिती आहे तुम्हाला, वी आर एव्हरीबडी नोईंग एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, इन द फर्स्ट ब्रॅकेट एक्स प्लस वाय and another x minus y. We will taking the examples depend on this formula. Okay, now you know the formula. In first x plus y, okay, then x square, first of all x square minus xy plus y square. You should remember this is the first x plus y. Then x square minus xy plus y square. Take the example. We are taking this. Okay. 6 cube. That means 216. What is the example? We get x cube plus 216. 216. We know what is the cube of 216? You know, 6. So x cube plus 6 cube. 6 cube, you know, 216. Then what will be the answer? X plus 6. X plus 6. X plus y. Another bracket x square minus xy, xy minus 6x, x and y means 6 minus 6x plus y square plus 6 square is equal to 36. This is the answer. Okay, x plus 6 in another bracket x square minus 6x plus 36. हे झालं उत्तर. असे प्रश्न आहेत 9वी 10वी 11वी 12वी सर्वांना आहे. समोर फक्त फॉर्म्युला पाहिजे. ओके, आता याचा फॉर्म्युला तयार करा बरं. काय होईल? हे जसंच्या तसं ॲज इट इज एक्स मायनस वाय, एक्स मायनस वाय, बरोबर की नाही? आणि मग इथे प्लस येईल दुसऱ्या ह्याच्यात, एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर, एक्स मायनस वाय, एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर. हा जसाच्या तसा कंस एक्स मायनस वाय, बरोबर की नाही? अनदर ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर. एक्झाम्पल काय घ्यायचं मग? एक्स क्यूब मायनस वाय क्यूबचं घ्या तुमच्या मनाने. आता एक्स क्यूब मायनस याचं घेऊ 7 to 9, 7 to
9. We know 7 to 9. मग तुम्हाला माहिती आहे ना 7 to 9 कशाचं घनमूळ आहे? विच इज द एस एक्स क्यूब मायनस 9 क्यूब. बरोबर की नाही? 9 9s वर 81 आणि 81 9s आर 7 to 9. आणि मग काय होईल फॅक्टर्स बोला? हे जसं तसं एक्स मायनस 9 बघा, एक्स मायनस वाय, एक्स मायनस 9 आणि जसं तसं एक्स वर्ग. आता इथं प्लस येईल एक्स वाय, वायच्या ठिकाणी 9 आहे ना म्हणून प्लस 9x प्लस काय होईल या ठिकाणी काय होईल? इथं मायनस, इथं प्लस वाय स्क्वेअर मीन्स 9चा वर्ग काय 81 झालंय. याचे फॅक्टर पडतील का? नाही पडणार. 27 त्रिक 81, 9 9 81. इट इज ॲज इट इज. हे आणि हे इथं फक्त प्लस, इथं मायनस. बघा इथं मायनस, इथं प्लस. बस हे एवढं लक्षात ठेवायचं. आणि आता एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर तर सोपं आहे. काय? एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स प्लस वाय अनदर ब्रॅकेट एक्स मायनस वाय. मग काय होईल? एक्स स्क्वेअर काय घ्यायचा? घेऊ आपण एक्स स्क्वेअर मायनस मायनस कोणता 5 घेऊ 125 81 घेऊ मायनस 81. बरोबर. मग एक्स स्क्वेअर मायनस 81 काय होईल? मग एक्स स्क्वेअर मायनस 9 स्क्वेअर. 9चा वर्ग माहिती आहे ना? व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 9? 81. a square minus 9 square is equal to 2 factors. In the first bracket x plus y means x plus 9 and x minus y means x minus 9. X plus 9, x minus 9. 9 9s are 81. X are x square. These are the factor. You should know this. ये नंबर आहे त्याचे स्क्वेअर आणि क्यूब कधीही विचारलं तर आलं पाहिजे. समजलं प्रत्येकाला? याच्यावरून या फॉर्म्युल्याचं सर्व सोडवणे. ओके, थँक्यू. स्टडी